हॅलो गाईज, हॅलो एव्हरीवन. आजचा दिवस खूप वाईट आहे आमच्यासाठी. तुम्ही थंबनेल पाहिलंच असेल. खूप सॅड डे आज आमच्यासाठी. तर आज आम्ही सिम्बाला ड्रॉप करायला चाललो आहे हॉस्पिटलला. इव्हेंच्युअली एखाद्या वेळेस त्याचा लास्ट डे पण असू शकतो आहे आज. ही इज लाईक इन व्हेरी बिग पेन. खूप मोठ्या पेनच्या अंडरमध्ये तो चालला आहे. त्याची पूर्ण स्टोरी सांगेल मी तुम्हाला, पण आत्ता ॲक्च्युली आम्ही खूप बिझी त्याला ड्रॉप करण्यासाठी. तर मी चाललो आहे आता गाडी रिसीव करायला आणि गाडीमध्ये त्याला घेऊन जाणार आहे. कुठं जायचं आपल्याला? कुठं जायचं आपल्याला? गुड बॉय, गुड बॉय, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. मित्रांनो, आता खाली आलेलो आहोत. खालून एक गाडी आपण रेंट केलेली. इथं ही गाडी दिसते, त्याची चावी आहे. आपण इथं गाडी रेंट केलेली सिम्बासाठी, कारण आपली जी गाडी होती ना ती सर्व्हिस सेंटरला आहे, ती सर्व्हिसिंगसाठी. तर सिम्बासाठी आपण गाडी बुक केलेली आहे. तर या गाडीत आपण सिम्बाला घेऊन जाणार आहोत. माय गॉड, सिम्बा, माय बाबा, आय नो यू आर इन व्हेरी बिग पेन ब्रो. सिम्बुडी, इट्स सो सॅड फॉर यू माय. आम्ही आता हॉस्पिटलला पोहोचलेलो आहोत मित्रांनो. तर आम्हाला सिम्बाला घेऊन एक सेपरेट रूममध्ये वेट करायला सांगितलेलं आहे. Don't do that. Simba, wake up. Simba? Yes. Okay. Okay. I'm so sorry. I wish there was another solution, and I'm sure this is very, very painful for you. I can hardly imagine. Okay, so what we do, the process is that we give them an injection that's an overdose of an anesthetic, and they do go very quietly. I don't know if you're in a position to know at this stage what you would like to have done with the body, but if you wanted to give that some thought, you don't necessarily need to decide right now. Some people have the ashes returned and some people choose not to, but their bodies are handled very, very respectfully. The request for the ashes. You would wish the ashes to be returned? Yes. Okay, all right. तर मित्रांनो, इथं ॲक्च्युली व्हिडिओ काढायला अलाउड नाही आहे, पण आम्ही डॉक्टर्सची परमिशन घेऊन आम्ही व्हिडिओ बनवतो आहे. आणि आम्ही याच्यात काहीच असं ऑफेंडिंग वगैरे काहीच करत नाही, कारण सिम्बा ॲक्च्युली खूप जास्त पेनमध्ये, त्याला ट्यूमर आहे, त्याला कॅन्सर आहे. तर तो लास्ट स्टेजमध्ये आहे. तर सगळ्यांचे त्या डॉक्टर्सने परमिशन घेतले आमच्या, की याला ॲनेस्थेटिकमध्ये लास्ट डीप स्लीपमध्ये याला सोडणार आहेत. तर ही त्याची लास्ट प्रोसिजर राहणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो, सिम्बाला ॲनेस्थेटिक इंजेक्शन्स देण्यासाठी त्याला सिरिंज वगैरे लावता आहेत आता, आणि ही त्याची लास्ट स्टेज आहे. आणि तो फक्त काही क्षण आमच्यासोबत आहे, नाही का. तर खूप जास्त हार्ड होतं आम्हाला हे पचवण्यासाठी, कारण हे मोमेंट्स मी डोळ्याने पाहतो आहे की सिम्बा आमच्या समोर आम्हाला सोडून जाणार आहे. डॉक्टर्सची परवानगी घेऊन आम्ही चैतन्याला पण ऑनलाईन व्हिडिओ कॉलवर घेतलं, आणि तो पण खूप इमोशनल झाला होता, कारण एक अटॅचमेंट झाली होती सगळ्यांची सिम्बासोबत, की आम्ही सांगू नाही शकत ते शब्दांमध्ये, नाही का. ते फक्त फील करू शकतो. फायनली मित्रांनो, सिम्बा आपल्याला सोडून गेला आहे, नाही का. खूप हार्ड मोमेंट्स आहेत हे, सांगू नाही शकत. की थोड्या दिवसाची जर्नी होती सिम्बाची आमच्यासोबत, पण खूप एन्जॉय केला आम्ही त्याच्यासोबत. आम्ही फक्त त्याच्यासाठी आता फक्त प्रार्थनाच करू शकतो, नाही का. बाय सिम्बा, मिस यू बाबा. फक्त 12 महिन्याचं आयुष्य होतं त्याचं, पण खूप काही शिकून गेला तो आम्हाला. बाय सिम्बा. I'll just record a video, like this is the last video for Simba. Yeah, Chris and I was like together. Chris, can you just say a few words for Simba? For Simba, Was that very bad experience we experienced in our life, like, because it was, but Simba life was like a celebration of happiness on life. So it's fine. This is just the last moment. But yeah, his 1 year of life was beautiful. yeah, he had a lot of hurdles in life, but we enjoyed a lot with him. And I just been with him like 1 month, but I got like attached, like more than Chai. Right? Yeah, he was like my baby. He's lovely. Yeah, he was lovely.
Anyways, Simba is not with us, guys. So yeah, we are so sorry for him. Just praying for him to go and enjoy in the heaven. So bye bye. Yeah, he was like a naughty boy. Yeah. So anyways, like he was in a very big pain. So he was struggling with the cancer, with the tumor, right? Yeah. And with the bleeding as well. So hopefully he will be In a better place. yeah, in a better place. So that's for today. Bye bye. Bye.